नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मार्केटसारखा खमंग आणि मऊसूद ढोकळा. त्याची चवसुद्धा मार्केटच्या ढोकळ्यासारखीच येईल. आपण बघू शकता छान स्पंजी असं टेक्स्चर येईल. चला तर मग सुरू करूया. प्रथम एका चाळणीने 1 कप बेसन आपण चाळून घेऊ, म्हणजे त्याच्या सर्व गुठळ्या निघून जातील आणि आपला ढोकळा देखील फुगण्यास मदत होईल. आता एका भांड्यात 1.5 वाटी पाणी घेऊ. आणि त्यात आपल्या साध्या पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे साखर घालून घेऊ. त्याच चमच्याने 1 चमचा मीठ घालू आणि 1 टीस्पून म्हणजे साधारण अर्धा चमचा लिंबू सत्व घालू आणि 1.5 चमचा खाण्याचे तेल घालून घेऊ. आणि आपण आता जे 1 कप बेसन चाळून घेतले होते ते घालूया. येथे 1 कप बेसन म्हणजे साधारण 2 वाट्या आपल्या साध्या वाट्या भरेल. मी इथे वाटीच्या प्रमाणात घेतले. आता चिमूटभर हळद घालूया. आता ही दुसरी वाटीसुद्धा मिक्स करून घेऊ. आणि बेसन हळूहळू सर्व मिक्स करून घालू. हे बघा, असं टेक्स्चर आलं पाहिजे. साधारण एवढा पातळ असलं पाहिजे बॅटर. आणि आता याला 10 मिनिटे भिजवून घेऊ. आता आपण ज्या पॅनमध्ये ढोकळा तयार करणार आहोत त्याला छान तेल लावून घेऊ. इथे तुम्ही कोणतेही पॅन घेऊ शकता. आता एका भांड्यात पाणी उकळण्यास ठेवून देऊ आणि त्यात स्टँड ठेवू. इथे आपण बॅटरमध्ये 1 इनो पावडर घालून घेऊया. इनो नसल्यास तुम्ही अर्धा चमचा सोडा घालू शकता. त्यावर थोडेसे पाणी टाकायचं, म्हणजे छान बबल्स येतील आणि बॅटरला छान मिक्स करून घेऊया. इथे मी 1 मिनिट बॅटरला मिक्स करून घेतलेले आहे. आणि लगेच आपण पॅनमध्ये घालून घेऊया. आता बॅटरला छान 15 मिनिटे शिजू देऊ. इथे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे साखर घालूया आणि अर्धा चमचा मीठ आणि छान मिक्स करून घेऊया. इथे पाहू शकता आपला ढोकळा तयार आहे. आता याला थंड होण्यास ठेवून देऊ. बाहेर काढून घेऊ आणि त्याच्यावर फोडणी घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊ. इथे थोडंसं तेल घालायचं. अर्धा चमचा मोहरी घालूया. 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेऊ आणि थोडासा कढीपत्ता. इथे आपला ढोकळा थंड झालेला आहे आणि त्याला छान कट करून घेऊया. इथे आपण जे साखर आणि मिठाचं पाणी मिक्स करून घेतलेलं होतं ते टाकूया. बघू शकता छान टेक्स्चर आले. जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि चवसुद्धा मार्केटच्या ढोकळ्यासारखीच येईल. इथे बघू शकता आपला ढोकळा तयार झाला आहे. याच्यावर आपण फोडणी घालून घेऊ. आणि आपला मार्केटच्या ढोकळ्यासारखा खमंग आणि मऊसूद असा ढोकळा तयार आहे.